श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही कधी स्वतःलाच दोष दिला आहे का? मी काहीच करू शकत नाही, माझ्यात काहीच गुण नाहीत, माझ्याकडून नेहमी चुका होतात. जर हो असेल तर आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जगाशी नम्र राहण्यापूर्वी स्वतःशी नम्र व्हायला शिका. कारण जो माणूस स्वतःला कमी सतत लेखतो त्याच्या मनात ना शांतता राहते ना आत्मविश्वास. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार स्वतःशी नम्र कसे राहायचे आणि जीवनात खरी शांतता कशी मिळवायची. चला तर मग पाहूया. नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणे नाही. अनेकांना वाटते नम्र असणे म्हणजे स्वतःला नेहमी मागे ठेवणे, पण श्री स्वामी समर्थांची नम्रता ही वेगळीच होती. ती आत्मविश्वासाने भरलेली होती. अहंकार नव्हता, पण स्वाभिमान होता. स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःचा आदर करणे हेही नम्रताचा भाग आहे. जो स्वतःचा आदर करतो तोच दुसऱ्यांचा आदर करू शकतो. स्वतःच्या चुका स्वीकारा. श्री स्वामी समर्थांनी कधीच चुकापासून पळायला सांगितलं नाही. चूक झाली तरी ती मान्य करा, पण त्या चुकासाठी आयुष्यभर स्वतःला शिक्षा करू नका. चूक म्हणजे शेवट नाही बरं का, हे नेहमी लक्षात ठेवा. ती पुढे जाण्याची एक नवीन संधी आहे. स्वतःला माफ करायला शिका. चूक झाली म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. स्वतःशी प्रेमाने बोला. आपण इतरांना गोड बोलतो, पण स्वतःशी मी काहीच नाही, मी अपयशी आहे असे शब्द मनाला जखमी करतात. दररोज स्वतःला सांगा, मी प्रयत्न करेन, स्वामी माझ्या सोबत आहेत, मी रोज अधिक चांगला होत आहे. आपण काय करतो, याचं चांगलं आहे, माझं वाईट का, अशी तुलना करतो. हे मेन करून तुलना करणं थांबवा. तुलना केल्याने आपणच मागे राहतो. दुसऱ्यांचे यश पाहून स्वतःला कमी समजू नका. श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला वेगळा मार्ग देतात. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. दुसऱ्यांच्या प्रवासाशी स्वतःच्या प्रवासाची तुलना कधीच करू नका. आणि एक गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या. नम्र राहणे म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणे नाही. शरीर, मन आणि आत्मा याची काळजी घ्या. योग्य झोप घ्या, चांगले अन्न खा, प्रार्थना करा, नमस्कार करा. हेही ईश्वर सेवेचा एक भागच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवा. जेव्हा स्वतःवरचा विश्वास कमी होतो तेव्हा स्वामीवर विश्वास ठेवा. त्यांचे एक वाक्य मनात कोरूनच ठेवा बरं का. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकू नका आणि ते मनापासून अनुभवा. मी यातले एक छोटीशी आणि प्रेरणादायी कथा सांगते. एक तरुण सतत स्वतःला दोष देत होता. त्याला वाटत होतं की तो कधीच यशस्वी होणार नाही. एक दिवस तो श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला आणि त्याने डोळे मिटले आणि मनात विचार केला, स्वामी, माझ्यात काहीच नाही. मनातून उत्तर आलं, जर तुझ्यात काहीच नसते तर मी तुला निर्माणच केलं नसतं. त्या एका विचाराने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्याने स्वतःला स्वीकारलं आणि प्रयत्न सुरू ठेवले आणि हळूहळू त्याला यश मिळाले. या दैनंदिन 5 सवयी तुम्ही तुमच्या जीवनात नक्की सुरू ठेवा. पहिली सुरुवात म्हणजे सकाळी उठल्यावर स्वामींचे नामस्मरण करा. दुसरी सवय म्हणजे आरशात पाहून स्वतःला हसून नमस्कार करा. दिवसातील एक चूक स्वीकारा, पण स्वतःला दोष देऊ नका. चौथी सवय म्हणजे 10 मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थांचा जप करा. रात्री झोपण्यापूर्वी 3 चांगल्या गोष्टीसाठी देवाचे आभार माना. लक्षात ठेवा, स्वतःची नम्र राहणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे, स्वतःला माफ करणे, स्वतःला स्वीकारणे आणि प्रत्येक दिवस हा नव्याने जगण्याची तयारी ठेवणे. श्री स्वामी समर्थांची कृपा त्या व्यक्तीवर नक्की होते जी स्वतःचा तिरस्कार करत नाही तर स्वतःमध्ये सुधारणा करत राहते. चला मग आजपासून एक संकल्प करूया. मी स्वतःशी प्रेमाने बोलेन, स्वतःचा आदर करेन आणि प्रत्येक पावलावर श्री स्वामी समर्थावर विश्वास ठेवेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.